बहुतांश वेळी आपण जेव्हा साबुदाणा वडा बनवतो त्यावेळेस तो तेलामध्ये फुटतो किंवा क्रिस्पी होत नाही किंवा तो खूप जास्त तेल पितो. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर नमस्कार मंडळी, मी आहे दीक्षा आणि दीक्षाच पीसफुल किचन मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. खूप साऱ्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितल्या आहेत, त्यामुळे तुमचा साबुदाणा वडा नक्कीच परफेक्ट जमेल. तर चला तर मंडळी, रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण शेंगदाण्यांना भाजून घेऊयात. शेंगदाणे आपल्याला मंद आचेवर एकदम खरपूस भाजून घ्यायचे आहे. इथे आपले शेंगदाणे भाजून झाले आहे. याला मी एका ग्राइंडिंग जार मध्ये काढून घेते आणि थंड झाल्यानंतर मी यांची एक भरड काढून घेणार. तोवर आपण पुढची प्रिपरेशन करूयात. आपण जेव्हा पण साबुदाणा वडा बनवतो त्यावेळेस आपल्याला बटाटा हा नेहमी किसून घालायचा आहे. यामुळे आपले वडे एकदम परफेक्ट बनतात. तर इथे मी एकदम बारीक वालीची किसणी असते त्याच्याने मी इथे 4 बटाटे मीडियम साईजचे किसून घेत आहे. याला मी 2 ते 3 तासापूर्वीच बॉईल करून ठेवून दिलेले होते. तर ही आहे पहिली टीप. तुम्ही जेव्हा पण बटाटा यूज करणार त्यावेळेस तो अगदी थंडगार बटाटा इथे यूज करू शकता. तुम्ही अशा छोट्या छोट्या टिप्स अँड ट्रिक्स वापरून तुमचा साबुदाणा वडा परफेक्ट बनवू शकतात. इथे मी काल रात्री साबुदाणा भिजू घातलेला होता, म्हणजे अर्धा कप इथे साबुदाणा मी भिजत घातला होता, त्यासाठी अर्धा कप मी पाणी ऍड केलेलं आहे. बघू शकता साबुदाणा अगदी नरम भिजलेला आहे, ना जास्त पाणी आहे नाही जास्त हे कोरडं आहे. तर आता काय करूया, साबुदाण्याला आपण बटाट्यामध्ये मिक्स करून घेऊयात. इथे मी थोडंसं साईडला ठेवत आहे कारण की माझं बाळ छोटं आहे, त्याला मी बिना मिरचीचे इथे बनवून घेणार आहे. तर इथे मी जे शेंगदाणे भाजले होते त्याची भरड इथे घालून घेत आहे. लगभग पूर्ण भरड मी इथे घातलेली आहे, अर्धा कपच्या वर आहे. त्याचबरोबर तिखटसाठी मी हिरवी मिरची घातलेली आहे. सोबतच 1 टीस्पून जिरा घातलेला आहे. तुम्ही जर खात नसाल तर आपण इथे स्किप करू शकता. आणि चवीनुसार सेंध मीठ इथे मी घातलेलं आहे. आता या सर्व जिन्नसांना आपल्याला एकत्रित करायचं आहे. सगळ्यात महत्वाची टीप म्हणजेच तुम्ही ज्यावेळेस हे जिन्नस मिक्स करताल त्यावेळेस तुम्हाला एकदम हलक्या हलक्या हाताने याला मिक्स करून घ्यायचे आहे. एकदम जास्त आपल्याला एकदम मळून मळून याला पीठ सारखं मळायचं नाही. नाहीतर तुम्ही जेव्हा वडे बनवताल त्यावेळेस ते एकदम सॉफ्ट बनतील आणि ज्यावेळेस तुम्ही त्याला तळायला घेताल त्यावेळेस त्याच्यातली वाफ बाहेर निघण्यासाठी तिला जागा राहणार नाही आणि वडे हे तेलामध्ये फुटतील. त्यामुळे हलक्या हलक्या हाताने एकत्रित आपल्याला मिश्रण करून घ्यायचं आहे. बस. तर इथे मी मिश्रण एकत्रित करून घेतलेलं आहे आणि हलक्या हलक्या हाताने याची मी वडे पाडून घेत आहे. आपल्याला कितपत हे छोटे करायचे आणि कितपत मोठे हे आपण आपल्या गरजेनुसार ठरवू शकतात. मी इथे अगदी लहान लहान आकाराचे इथे वडे पाडून घेत आहे. तुम्ही बघू शकता. एकदम हलक्या हाताने करूयात. आणि जेव्हा आपण याला वडे बनवून घेऊ त्यावेळेस तुम्ही हाताला तेल लावून घेऊ शकता, ज्यामुळे जो बॅटर आहे म्हणजे जे पीठ आहे ते हाताला जास्त चिपकणार नाही. तर इथे मी वडे बनवून घेतलेले आहे आणि एकीकडे मी तेल तापवत ठेवलेले होते. तर यामध्ये आपण थोडासा बॅटर टाकून बघूयात. याचे बबल्स येत आहेत म्हणजे तेल आपलं चांगलं गरम आहे. तर यात मी एक एक करून सगळे वडे ठेवून देणार आहे. सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे ज्यावेळेस तुम्ही वडे तेलामध्ये घालताल त्यावेळेस तेलाचं टेम्परेचर हे चांगलं गरम पाहिजे. एकदम धुवेदार गरम नाही पाहिजे, थोडाफार चांगलं गरम पाहिजे. मीडियम हॉट ऑइल आपल्याला इथे पाहिजे आहे. जर तुम्ही थंड तेलामध्ये वडे घातले तर ते एकदम ऑइली होतील. खूप जास्त तेल शोषून घेतल्यामुळे वडे हे नरम पडतील. त्यामुळे तेलाचं टेम्परेचर मीडियम हॉट ठेवा आणि मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला वडे चांगले खरपूस तळून घ्यायचे आहेत. तर मी इथे लगभग आलटून पलटून 4 ते 5 मिनिट वड्यांना चांगले परतून घेतलेले आहे, तळून घेतलेले आहे. आणि 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकतात वडे किती क्रिस्पी बनलेले आहे, फुटलेले पण नाही. आणि तुम्ही बघू शकता चांगला गोल्डन म्हणजे चांगला कलर आलेला आहे. यांना तळण्यासाठी आपल्याला लगभग 5 ते 7 मिनिटं लागू शकतात. आणि बघू शकता तुम्ही आपले वडे तयार आहेत. यात आपला एकही वडा फुटलेला किंवा तुटलेला नाही, एकदम खरपूस झालेले आहे बाहेरून. तर ही रेसिपी तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पुन्हा एकदा भेटूयात अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपी सोबत.